समाजातल्या नजरांमुळे इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत याची जाणीव वयाच्या 5व्या वर्षी झाली आणि जणू हे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी साताऱ्याच्या ओमकारने आपली सकारात्मक वाटचाल सुरू केली। जन्मतःच सेरेब्रल पाल्सी या आजारामुळे पीडित असलेल्या ओमकारला आपले पाय काही प्रमाणात निकामी असल्याचं जाणवलं। शाळेत जाण्यासाठी प्रयत्न करत असताना शाळेनंही शारीरिक अवस्थेमुळे प्रवेश नाकारला। मात्र नंतर नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आणि मग मात्र त्यानं मागे वळून पाहिलं नाही। शाळेतल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये ओमकार आवर्जून भाग घेत होता। 10वी-12वी मध्ये चांगल्या मार्क्सने पास झाल्यानंतर आयुष्यात आता पुढे काय करायचं असा प्रश्न ओमकारला पडला होता। मात्र चव्हाण सरांच्या सांगण्यावरून त्यानं कंपनी सेक्रेटरी होण्याचं ठरवलं आणि ते त्यानं यशस्वीपणे करूनही दाखवलं। CA, CS, MBA अशा पदव्या घेऊन भारतातला पहिला सेरेब्रल पाल्सी CA होण्याचा मानही त्यानं पटकावलाय। इतकंच नाही तर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत काम करणाऱ्या ओमकारला बेस्ट एम्प्लॉईज सेरेब्रल पाल्सी म्हणून राष्ट्रपती पुरस्कारानंही गौरवण्यात आलं। अजूनही आयुष्यात पुढे खूप शिकण्याचं, आपल्यासारख्याच विशेष मुलांसाठी, संस्थांसाठी काम करण्याचं ध्येय ओमकार समोर आहे। फक्त आपल्यापुरता विचार करून न थांबणारा ओमकार समाजाचाही विचार करत जिद्दीनं, चिकाटीनं अनेक नवनवी स्वप्न पाहत आपलं आयुष्य सुंदर करण्याच्या विचारात असतो। नकारात्मकतेवर मात करत ओमकारच्या याच सकारात्मक आयुष्य जगण्याला आमचा मनापासून सलाम। ॲक्च्युली मी नॉर्मल शाळेत जाऊ शकलो नाही। म्हणजे 5 वर्षाचा असताना आपण नॉर्मल शाळेत जातो तेव्हा तिथे म्हणले की आम्हाला हा असा डिसेबिलिटी असलेला मुलगा नको आमच्या शाळेत। मी CA केलं, परत माझ्या दुसऱ्या सरांच्यामुळे CS केलं आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मला 6 कंपनींनी निवडलं आणि तिथं खरं म्हणजे माझे लाईफ टर्न्स जेव्हा मी CA पास झालो तेव्हा। शाळा प्रवेशाच्या नकारापासून ते एका बड्या कंपनीतल्या नोकरीपर्यंतचा ओंकार निरगुडकरचा सकारात्मक प्रवास पाहायला विसरू नका। जिंदगी मिलेगी दोबारा शनिवारी सकाळी 9:30 वाजता आणि रविवारी रात्री 8:30 वाजता फक्त झी24 तासवर। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।